हॅलो फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी जे इयत्ता 10वीचे विद्यार्थी असणार आहेत, तर या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इयत्ता 10वीची जी एक्झाम आहे तर ती जवळ आलेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्येच असणारे 20 फेब्रुवारीला. तर आपल्याकडे जे एक्झामपासून आत्तापर्यंत जो टाईम आहे तर तो टाईम पाहिला तर खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि आपला अभ्यास जो आहे तर हा खूप जास्त आहे. मग आता या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, कारण की आपल्याला प्रत्येक टॉपिक जो आहे तर तो आपल्या डोळ्याखालून जाणं हे खूप आवश्यक आहे. त्याचे रिव्हिजन होणं ही खूप आवश्यक आहे प्रत्येक टॉपिकची. मग आज आपण सायन्स जो विषय आहे तुमचा इयत्ता 10वीचा, तर तो सायन्स विषयाची रिव्हिजन जी आहे तर एवढ्या राहिलेल्या वेळेमध्ये कशी करता येईल तर हे आज आपण पाहणार आहोत. ओके, आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे जर आपण सगळा इकडे तिकडे सोडून जर आपण 2 महिने हा जर टाईम आपण पकडला, किती महिने पकडला आपल्याकडे 2 महिने हा टाईम आहे. ठीक आहे, आपण जरा पेन चेंज करू. आपल्याकडे किती महिन्याचं आपल्याला नियोजन करायचंय, आपल्याला परीक्षेचं नियोजन करायचंय. तर हे परीक्षेचं जे नियोजन असणार आहे तर हे परीक्षेचं नियोजन आपल्याला किती दिवसाचं करायचंय, 2 महिन्याचं करायचंय. किती महिन्याचं करायचंय, 2 महिने. आता 2 महिन्याचं जर केलं, आता वरती पण आहेत भरपूर दिवस आहेत, पण आपण शक्यतो आपल्याकडे 2 महिने राहिलेत आता सगळे सोडून असं पकडू आपण. ओके, मग आता 2 महिन्यामध्ये किती दिवस असतात बरं, किती दिवस असणार आहेत आपण 60 दिवस पकडू. किती दिवस, 60 दिवस. ओके, मग आता आपल्याला किती दिवसाचा विचार करायचा आहे, 60 दिवसांचा विचार करायचा आहे. किती दिवसांचा, 60 दिवसांचा. मग आता 60 दिवसांमध्ये आपण नियोजन कसं करणार आहोत हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, आपल्याकडे सायन्सचा कशाचा विचार करायचा आहे आपल्याला, सायन्स जो आहे तर या सायन्स सब्जेक्टचा आपल्याला विचार करायचा आहे. तर सायन्समध्ये किती पार्ट आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे सायन्सचे किती पार्ट पडतायत, 2 पार्ट पडतायत. ओके, मग आता पार्ट फर्स्ट जे आहेत तर त्यामध्ये किती चॅप्टर आहेत, 10 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत, 10 चॅप्टर. आणि सायन्स सेकंडमध्ये सुद्धा किती चॅप्टर आहेत, 10 चॅप्टर आहेत. ओके, मग असे किती चॅप्टर आहेत बरं, आपण जर दोन्ही मिळून विचार केला तर आपल्याकडे किती चॅप्टर आहेत, 20 चॅप्टर आहेत. सायन्सचे किती चॅप्टर आहेत आपल्याकडे, 20 चॅप्टर आहेत. आता आपल्याला या 20 चॅप्टरचा विचार करायचा आहे, नियोजन करायचं आहे, रिव्हिजन करायचे आहे, कारण की सगळ्यांचा सिलेबस झालेला असेल. आणि आता आपल्याला काय करायचे, प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन सुरुवात करायची आहे. आत्तापासूनच आपल्याला रिव्हिजन करावी लागणार आहे. ओके, प्रत्येक जो काही चॅप्टर आपण घेणार आहेत तर त्यासाठी कमीत कमी रोज आपल्याला 1 ते 1.5 तास असायला पाहिजे सायन्स विषयासाठी. रोज 1 ते 1.5 तास जो आहे तर तो सायन्स विषयासाठी ठेवायचाच आहे. किती, 1 ते 1.5 तास जो असणार आहे तर तो आपल्याला कोणत्या सब्जेक्टसाठी ठेवायचा आहे, आपल्या सायन्स या सब्जेक्टसाठी ठेवायचा आहे. ओके, मग आता पहा, या ठिकाणी आपल्याकडे 20 चॅप्टर आहेत, दिवस किती आहेत, 60 दिवस आहेत. मग आता आपण जर 20 चॅप्टरचा 60 दिवसामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, काढायचं असेल, तर आपण एका चॅप्टरसाठी किती दिवस देऊ शकतो, 2 दिवस. एका चॅप्टरसाठी किती दिवस देऊ शकतो, 2. मग आता 20 चॅप्टरसाठी, एका चॅप्टरसाठी आपण जर किती दिवस दिले, 2 दिवस जर दिले तर आपल्याला किती, 20 चॅप्टर आहेत तर 20 चॅप्टरसाठी आपल्याला किती दिवस लागतील, 40 दिवस. किती दिवस लागतील, 40 दिवस. किती दिवस लागतील, 40. बघा, 20 चॅप्टर जे आहेत तर हे 20 चॅप्टर आपण 40 दिवसामध्येच कंप्लीट करू. आणखी किती उरतायत आपल्याकडे, 60 मधून जर आपण 40 दिवस फक्त चॅप्टरच्या रिव्हिजनसाठी जर दिले तर आपल्याकडे आणखी 20 दिवस उरतायत बाळांनो. ठीक आहे, मग आता या 40 दिवसामध्ये आपल्याला काय करायचे, या 40 दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रत्येक दिवशी म्हणजे 2 दिवस आपण एका चॅप्टरसाठी घेणार आहेत,
ओके, 2 दिवस काय करणार आहेत एका चॅप्टरसाठी. मग आता या 2 दिवसाचं नियोजन काय करायचंय. पहिला जो दिवस असेल तर या पहिल्या दिवशी आपण फॉर एक्झाम्पल काय घेतलं, पहिल्या दिवशी पार्ट फर्स्टचा आपण एक चॅप्टर घेतला. काय घेतला, पार्ट फर्स्टचा आपण पहिला चॅप्टर घेतला. तर पार्ट फर्स्टचा जो पहिला चॅप्टर आपण घेतलेला आहे तर त्याचं पूर्ण रिव्हिजन, त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत, एक्झरसाइजमधले जे काही क्वेश्चन कोणते आहेत तर ते सगळे वाचून घ्यायचे. किंवा चॅप्टर जरी तुम्ही पहिला जो चॅप्टर आहे तर तो कंप्लीट करायचा आहे. रिव्हिजन करायला किती वेळ लागतो बरं, आपल्याकडे आपण रोज 1 ते 1.5 तास आपण त्यासाठी देणार आहेत. मग आपण एका दिवशी जर पहिला चॅप्टर घेतला पार्ट फर्स्टचा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर घेतला, तर त्यामधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहेत, आता मी त्या इम्पॉर्टंट पॉईंटवरती पण व्हिडिओ केलेला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. मग तुम्ही ते पॉईंट काय करायचे तर पूर्ण वाचून घ्यायचेत, मन लावून वाचायचे, त्यामधल्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. ओके, पहिल्या दिवशी आपण काय केलं, चॅप्टरचं वाचन केलं म्हणजेच रिव्हिजन केली. दुसऱ्या दिवशी काय करायचंय, दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय, जो चॅप्टर आपण वाचलेला आहे तर आपण काल काय काय वाचलंय तर ते काय करायचंय, चिंतन करायचंय. आपण काय काय वाचलं होतं ते पुन्हा काय करायचंय, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला मग काय करायची, चॅप्टरची जी काही एक्सरसाइज असणार आहे, काय असणार आहे, एक्सरसाइज जी असणार आहे तर ही एक्सरसाइज आपल्याला काय करायची आहे, सोडवायची आहे. ओके, काय सोडवायची आहे, एक्सरसाइज जी असणार आहे तर ती आपल्याला सोडवायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी असणारे एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन असणार आहेत, मग ते गिव्ह द रिझन्स असू द्या किंवा आन्सर द फॉलोइंग असू द्या, तर या सगळ्यांचं वाचन आणि पाठांतर जे आहे तर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी करून घ्यायचंय. मग झाला का पहिला टॉपिक असाच क्लिअर झाला. 2 दिवसामध्ये पूर्ण वाचन केलं, पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉईंट वगैरे वाचन केले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज कंप्लीट झाली त्याच्यामधले क्वेश्चन वगैरे सगळे पाठांतर वगैरे करून घेतले. झालं, 2 दिवसामध्ये एक चॅप्टर होऊन गेला. मग असंच आपल्याला काय करायचंय, असंच आपल्याला 20 चॅप्टर पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचे करून घ्यायचे. ठीक आहे, मग आता तुमची सगळी रिव्हिजन झाली सगळ्या चॅप्टरची. आपण जसं पार्ट फर्स्टचं मी तुम्हाला सांगितलं 2 दिवसाचं नियोजन, पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन, तसंच आपल्याला प्रत्येक चॅप्टरचं करून घ्यायचंय. असे 20 चॅप्टर काय करायचे, आपले जेवढे काही 20 चॅप्टर असणार आहेत तर हे 20च्या 20 चॅप्टर काय करायचे, 40 दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे. ओके, आता तुम्ही कंप्लीट केले हे 40 दिवसामध्ये 20 चॅप्टर कंप्लीट केले म्हणजे तुमचा सगळा अभ्यास झाला. आता मग आता राहिलेत आपल्याकडे किती, 20 दिवस राहिलेत. पुन्हा आपल्याकडे किती दिवस आहेत, 20 दिवस आहेत. आता या 20 दिवसाचं आपल्याला काय करायचंय, नियोजन करायचंय पुढच्या 20 दिवसाचं. आता आपण 40 दिवसाचं तर केलं, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, पुढचे जे काही 20 दिवस राहिलेले आहेत तर या 20 दिवसांचं नियोजन करायचंय. मग आता या 20 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचंय, पहिल्या 10 दिवस किंवा दिवसाआड एक दिवस काय करायचंय, दिवसाआड करायचंय. दिवसाआड म्हणजे काय, एक दिवस झालं की दिवसाआड काय करायचंय आपल्याला, पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचंय, पहिल्या दिवशी काय करायचंय आपल्याला, पार्ट फर्स्टचं, कोणता, पार्ट फर्स्ट सायन्स पार्ट फर्स्टचे PYQ क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. काय सोडवायचं आहे, PYQ क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे, PYQ पेपर सोडवायचा आहे. ओके, पहिल्या दिवशी. नंतर दुसरा दिवस असेल तर त्या ठिकाणी काय करा, दुसऱ्या दिवशी काय करा, पार्ट सेकंडचा, कशाचा, पार्ट सेकंडचा काय करा, PYQ क्वेश्चन पेपर सोडवायला घ्या. पार्ट सेकंडचा PYQ क्वेश्चन पेपर सोडवायला घ्या. मग एक दिवसाआड काय करायचे, आपल्याला वेळ लावून, काय करायचंय, योग्य वेळ लावूनच काय करायचंय, आपल्याला वेळ लावूनच आपल्याला काय करायचंय, हे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत. मग आता असं तुम्ही जर एक दिवसाआड प्रत्येक पार्ट फर्स्टचा पार्ट सेकंडचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर सोडवले तर तुमचे पहा किती क्वेश्चन पेपर होत आहेत, पार्ट फर्स्टचे 10 क्वेश्चन पेपर होत आहेत. पार्ट
फर्स्टचे किती क्वेश्चन पेपर होत आहेत 10 आणि पार्ट सेकंडचे किती क्वेश्चन पेपर होत आहेत 10 क्वेश्चन पेपर होत आहेत. किती टाईममध्ये 1.5 तासाच्या टाईममध्येच 1.5 ते 2 तास पेपर सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही 2 तास द्या आणि हे जे 2 तास असणार आहेत तर ते 2 तास कोणते द्यायचे पेपर सुरू झाल्याच्या नंतरचे 2 तास किंवा अगोदरचं जे आपण सांगितलंय तुम्हाला 1.5 तास तुम्ही नियोजन करायचंय तर हे 2 किंवा 1.5 तास जे असणार आहेत तर हा वेळ आपल्याला प्राईम टाईम निवडायचा आहे. आपल्याला कोणता म्हणजे सगळ्यात शांत वातावरण असलेला, कोणत्याही प्रकारचं आपल्या मनामध्ये दुसरे कुठलेच विचार नसणारा, आपण अभ्यास केलेला आहे तेवढंच आठवतंय असा आपल्याला वेळ निवडायचा आहे. आणि तो म्हणजे कोणता असणार आहे, तो म्हणजे कोणता असणार आहे सकाळी. किती? सकाळी तुम्ही 5 वाजता उठायचंय. किती वाजता? 5 वाजता. मग 5 ते सकाळी 5 ते 7चा जो वेळ असणार आहे तर या 5 ते 7 वेळेमध्ये 2 तासाचा टायमिंग पण होतंय आणि सकाळ सकाळ तुम्ही पेपर सोडवायला घेतल्याच्या नंतर तुमचं माइंड पण फ्रेश राहतं, मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार दुसरे येत नाहीत. त्याचबरोबर तुमचं मन झोपेतून उठून शांत झालेलं असतं, त्यामुळे तुमच्या डोक्यावरती कोणत्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला राहत नाही. त्यामुळे पहा, कधी पण हे वाचन जरी तुम्हाला करायला सांगितलंय मी, वाचन असेल, एक्सरसाइजचं वाचन असेल, ते सुद्धा तुम्हाला सकाळीच करायचं आहे. सकाळी उठूनच प्रत्येकाने सायन्स विषयाचा अभ्यास करायचा आहे, पाठांतर करायचं आहे. असं जर केलं, सकाळी उठून जर तुम्ही अभ्यास केला लवकर 5 वाजता उठून, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं जात असतं आणि ज्या वेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे त्यावेळेस तुम्हाला आपोआपच तुम्ही जे वाचन केलेलं आहे तर ते तुमच्या लक्षात बसणार आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आणि याचा परिणाम म्हणजे काय होणार आहे, त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेवरती होईल. तुम्हाला पेपर जो असणार आहे पार्ट फर्स्टचा, सेकंडचा, हा अत्यंत सोपा जाणार आहे, कारण की तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं रिव्हिजन पण केलेलं असणार आहे. प्रत्येक पार्टचे, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंडचे तुम्ही 10 PYQ क्वेश्चन पेपर सोडवलेले असणार आहेत. 10 एका पार्टचे जरी सोडवले तुम्ही तर खूप आहे, पुरेसं आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन रिपीट झालेले आहेत तर त्याचा पुन्हा सराव करायचा आहे, व्यवस्थित रिवाईज करायचं आहे. कोणता क्वेश्चन सारखा विचारलेला आहे तर तो वाचन करायचं आहे व्यवस्थित. म्हणजे PYQ क्वेश्चन पेपर सोडवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही असे PYQ क्वेश्चन पेपर हे योग्य वेळ लावून सोडवत असता, 2 तासाचा वेळ लावून जर सोडवला तर तुमची पेपरची तयारी अगोदरच होऊन जाते. तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला किती वेळ लागतोय सोडवण्यासाठी, मग आपला स्पीड किती असायला पाहिजे पेपर सोडवण्याचा. जर आपल्याला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही स्पीड वाढवू शकता. जर तुम्हाला कमी वेळ लागत असेल तर जे काही एक्स्ट्राचे क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही त्या वेळेमध्ये सोडवू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेळ लावून हे क्वेश्चन पेपर 40 मार्काचे सोडवता त्यावेळेस तुमचा फायनल पेपरच्या क्वेश्चनचा सुद्धा सराव होऊन जात असतो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे अशा प्रकारे आपले जे काही राहिलेले दिवस आहेत तर या दिवसांचं योग्य मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, योग्य नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनी जर अशा प्रकारे नियोजन केलं आणि व्यवस्थित जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पेपर सायन्सच्या पेपर फर्स्ट सेकंड जो आहे तर त्या आउट ऑफ मार्क पडण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. सायन्स हा असा विषय की तुम्हाला त्यामध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे सायन्स विषय जे आहेत हा व्यवस्थित करायचा आहे, सकाळी लवकर उठून करायचा आहे, कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. कारण की आता क्वेश्चन जे येत आहेत तुमचे तर घोकमपट्टीवरती आधारित येत नाही आहेत, सगळे कन्सेप्टशी रिलेटेड येत आहेत. तुम्ही शिकवत असताना किती समजून घेतलेलं आहे, किती लक्ष देऊन समजून घेतलेले आहे तर प्रत्येक पॉईंट्स तर यावरतीच क्वेश्चन विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे सर्वांनी कन्सेप्ट क्लिअर करूनच योग्य व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि असे क्वेश्चन पेपर जे आहेत तर ते वेळ लावून सॉल्व करायचे आहेत. ओके.
अशा प्रकारे आता मी तुम्हाला 2 महिन्याचं नियोजन सांगितलेलं आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ उरलेला आहे, तर अशा प्रकारे नियोजन करून तुम्ही पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हा पूर्ण क्लिअर करून टाकायचा आहे. ओके, चलो सर्वांना या ठिकाणी इयत्ता 10वीच्या बोर्ड पेपरसाठी जो येणार आहे, तर त्याच्यासाठी आत्ता शुभेच्छा. सर्वांनी आत्ता लगेच तयारीला लागायचं आहे, रिव्हिजनसाठी सुरुवात करायची आहे. उद्यापासून लगेच काय करायचं आहे, या मी सांगितल्याप्रमाणे वेळेचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. चलो, या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय.